नमस्कार मैत्रिणींनो, जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी रव्याचा उत्तप्पा बनवणार आहे। तुम्ही येथे पाहू शकता किती छान असा जाळीदार उत्तप्पा तयार झालेला आहे। तर असा जाळीदार मऊ लुसलुशीत उत्तप्पा बनवण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला रेसिपीला सुरुवात करूयात। येथे 1 वाटी रवा घ्यायचा आहे, त्यामध्ये 1 छोटी वाटी दही घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। दही वापरताना थंड दही वापरायचं नाही, तर रूम टेम्परेचरवरचं दही वापरायचं आहे। जर थंड दही वापरलं तर उत्तप्प्याला जाळी पडत नाही, त्यामुळे नॉर्मल दही वापरायचं आहे। आता या रव्यामध्ये थोडे पाणी घालून मिश्रण मध्यम स्वरूपाचं बनवून घ्यायचं आहे। जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही, मध्यम स्वरूपाचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे। येथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण 5 मिनिटांसाठी भिजण्यासाठी ठेवायचं आहे। येथे पीठ भिजण्यासाठी ठेवलेलं आहे। आता उत्तप्पा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। येथे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर हे आपल्याला उत्तप्पा बनवण्यासाठी लागणार आहे। रवा 5 मिनिटे भिजलेला आहे। आता यामध्ये 1 छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि पुन्हा सर्व हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। रवा मिक्सरमधून फिरवल्यामुळे छान असे उत्तप्प्याचे पीठ तयार होते। येथे तुम्ही पाहू शकता किती छान मस्त असे उत्तप्प्याचं पीठ तयार झालेलं आहे। हे पीठ खूप घट्ट आहे, तर यामध्ये थोडे पाणी घालून आपल्याला सरसरीत असं पातळ पीठ करून घ्यायचं आहे। खूप पातळ करायचं नाहीये आणि खूप घट्टही ठेवायचं नाहीये, असं मध्यम स्वरूपापेक्षा थोडंसं असं पातळ बनवून घ्यायचं आहे। येथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे पीठ करून घ्यायचं आहे। आता येथे उत्तप्पा बनवण्यासाठी पॅन गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे उत्तप्प्याचं पीठ पॅनमध्ये ओतायचं आहे। पीठ ओतल्यानंतर ते हलवायचं नाहीये, फक्त ओतायचं आहे। आता येथे तुम्ही पाहू शकता उत्तप्प्याला जाळी पडायला सुरुवात झालेली आहे। थोडीशी जाळी पडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा पूर्ण उत्तप्प्यावर टाकायचा आहे। तसंच टोमॅटो सुद्धा टाकून घ्यायचा आहे, मिरची टाकायची आहे आणि कोथिंबीर देखील थोडी टाकायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही सर्व वस्तू त्यावर टाकून घ्यायच्या आहेत। उत्तप्पा खालच्या बाजूने भाजला गेला की उत्तप्पा पलटून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचा आहे। तुम्ही येथे पाहू शकता उत्तप्पा हा दोन्ही साईडने खूप छान असा भाजला गेलेला आहे आणि येथे असा मऊ लुसलुशीत जाळीदार असा उत्तप्पा तयार झालेला आहे। तुम्ही येथे पाहू शकता किती छान मस्त असा उत्तप्पा तयार झालेला आहे। असा उत्तप्पा तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।